रामकृष्ण हरी माऊली. जुलै महिना चालू झाला की महाराष्ट्रात काहीतरी वेगळंच घडू लागतं. पहिल्या पावसाच्या सरी जमिनीला स्पर्श करतात, मातीचा सुगंध दरवळू लागतो आणि त्याच क्षणी लाखो वारकऱ्यांच्या मनात एकच हाक दुमू लागते, माऊली. पंढरीची वाट धरायची वेळ आली. भगव्या पताका, टाळ, मृदुंगाचा नाद, अभंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकाराम या जयघोषाने संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय होऊन जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की दरवर्षी लाखो लोक कोणत्याही नियंत्रणाशिवाय शेकडो किलोमीटरपर्यंत पायी का चालतात? अशी कोणती शक्ती आहे जी प्रत्येकाला विठ्ठलाच्या भेटीसाठी घराबाहेर पडायला भाग पाडते? यामागे दडलेला आहे शेकडो वर्षांचा इतिहास, संतांची शिकवण आणि भक्तीची एक अद्भुत परंपरा. आजच्या या माहितीपटात आपण पंढरपूरच्या आषाढी वारीचा इतिहास, वारकरी संप्रदाय, दिंडी, पालखी आणि रिंगण यामागचं खरं महत्त्व जाणून घेणार आहोत. यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर माऊली, आज आपण ज्या भव्य आषाढी वारीचा अनुभव घेतो ती परंपरा एका दिवसात निर्माण झालेली नाही. तिच्या मागे संतांच्या विचारांचा, भक्तीचा आणि समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्नांचा अनेक शतकांचा इतिहास दडलेला आहे. साधारण 700 ते 800 वर्षापूर्वी महाराष्ट्रात समाजामध्ये जातपात, उच्च-नीच आणि अनेक सामाजिक भेद मोठ्या प्रमाणावर होते. सामान्य माणसाला धर्म समजून घेणं कठीण झालं होतं. अशा काळात संत ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषेत भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहून भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. त्यांनी लोकांना एकच संदेश दिला, देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठमोठे विधी करण्याची गरज नाही, तर मनापासून केलेलं नामस्मरण आणि चांगलं आचरण हाच खरा भक्तीचा मार्ग आहे. याच विचारातून वारकरी संप्रदाय अधिक बळकट झाला आणि पुढे संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज यांसारख्या संतांनी ही भक्तीची परंपरा महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यात पोहोचवली. आज आपण माऊलींची पालखी अत्यंत भव्य स्वरूपात पाहतो. हजारो वारकरी, शेकडो दिंड्या, भगव्या पताका आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो. पण सुरुवातीला असं नव्हतं. पूर्वी वारकरी संतांच्या पवित्र पादुका हातात किंवा डोक्यावर घेऊन पंढरपूरला जात असत. पुढे 18व्या-19व्या शतकात या यात्रेला अधिक शिस्तबद्ध आणि संघटित स्वरूप मिळालं. हैबत बाबा आरफळकर यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याची मांडणी, दिंडी व्यवस्था, मुक्काम आणि शिस्तबद्ध प्रवास याला नवं स्वरूप दिलं. त्यानंतर पालखी परंपरा अधिक व्यापक झाली आणि आजही त्याच परंपरेचं पालन अत्यंत श्रद्धेने केलं जातं. म्हणून आज आपण पाहतो तो पालखी सोहळा हा भक्ती आणि शिस्त यांचा अद्वितीय संगम मानला जातो. अनेकांना वाटतं की वारीला जाणारा प्रत्येकजण वारकरी असतो, पण वारकरी होणं म्हणजे फक्त वर्षातून एकदा पंढरपूरला जाणं नाही. वारकरी म्हणजे आपल्या आयुष्यात सत्य, प्रामाणिकपणा, साधेपणा आणि भक्ती यांचा स्वीकार करणारी व्यक्ती, जो रोज हरिनामाचा जप करतो, दुसऱ्याची सेवा करतो, कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान मानतो आणि विठ्ठलाला आपल्या जीवनाचा आधार मानतो, तोच खरा वारकरी. म्हणूनच वारीमध्ये कोणाला श्रीमंत किंवा गरीब म्हणून ओळखले जात नाही. प्रत्येकजण एकमेकाला प्रेमाने माऊली अशी हाक मारतो, कारण प्रत्येकामध्ये देवाचा अंश आहे. हीच वारीची संप्रदायाची शिकवण आहे. वारीमध्ये हजारो वारकरी एकत्र चालत असले तरी त्यांची व्यवस्था अतिशय शिस्तबद्ध असते. या प्रत्येक शिस्तबद्ध समूहालाच दिंडी असं म्हणतात. प्रत्येक दिंडीचा स्वतःचा ध्वज असतो, दिंडी प्रमुख असतो आणि चालण्याचा ठरलेला क्रम असतो. दिंडीमध्ये चालताना वारकरी सतत अभंग म्हणतात, हरिनामाचा जप करतात आणि एकमेकांची सेवा करतात. एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र असूनही गोंधळ न होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे दिंडीची व्यवस्था. जगभरातून अनेक संशोधक आजही या व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रात येतात. जर तुम्ही वारी कधी पाहिली असेल तर प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीची माळ, हातात टाळ आणि समोर भगवा ध्वज नक्की पाहिला असेल. पण ही फक्त परंपरा नाही, तर त्यामागे खोल आध्यात्मिक अर्थ आहे. तुळशीची माळ म्हणजे भक्ती, पवित्रता आणि सदाचाराचं प्रतीक आहे. टाळ आणि मृदंग हे केवळ वाद्य नाहीत, तर नामस्मरणाला ताल देणारे साथीदार आहेत. आणि भगवा ध्वज म्हणजे त्याग, सेवा आणि धर्माचं प्रतीक. तर माऊली, वारीमधील सर्वात रोमांचक आणि भावनिक क्षण कोणता असेल तर तो म्हणजे रिंगण. लाखो वारकरी त्याच्या आतुरतेने वाट पाहत असतात. तो हा अद्भुत सोहळा. रिंगणामध्ये माऊलींचा पवित्र अश्व ठराविक मैदानावर वेगाने धावतो. त्या क्षणी संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकाराम या जयघोषाने दुमदुमून जातो.
वारकऱ्यांचा विश्वास असतो की या अश्वावर माऊलींची अदृश्य कृपा असते. अश्वाच्या टापांमधून उडणारी माती प्रसाद म्हणून भाविक ती भक्तीने आपल्या कपाळाला लावतात. रिंगणाचे 2 प्रकार असतात, गोल रिंगण आणि उभे रिंगण. गोल रिंगणामध्ये अश्व गोलाकार मैदानात धावतो, तर उभ्या रिंगणामध्ये सरळ मार्गाने धाव घेतली जाते. हे केवळ पाहण्यासारखे दृश्य नसते, तर प्रत्येक वारकऱ्यासाठी तो एक आध्यात्मिक अनुभव असतो. एक प्रश्न अनेकांना पडतो, एवढे लाखो लोक एकत्र असूनही वारीत गोंधळ का बरं होत नाही? याचं उत्तर आहे वारकरी परंपरेची शिस्त. वारकरी लवकर उठतो, सामूहिक प्रार्थना करतो, स्वच्छतेची काळजी घेतो, व्यसनांपासून दूर राहतो आणि सतत हरिनामाचा जप करतो. वारीमध्ये प्रत्येक जण दुसऱ्याची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच तर वारी ही फक्त यात्रा नसून शिस्त, सेवा आणि समतेचा जगाला दिलेला एक संदेश आहे. वारीत शेतकरी असतो, कामगार असतो, शिक्षक, डॉक्टर, उद्योगपती, विद्यार्थी आणि वृद्ध आजी आजोबाही असतात. पण या सर्वांची ओळख एकच असते, ते म्हणजे विठ्ठलाचा वारकरी. जात, धर्म, श्रीमंती, गरिबी यांचे भेद मागे पडतात आणि प्रत्येकजण एकमेकांना प्रेमाने माऊली म्हणून संबोधतो. म्हणूनच आषाढी वारीला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा म्हटलं जातं. तर माऊली, आज आपण वारीचा इतिहास, पालखी, परंपरा, वारकरी संप्रदाय, दिंडी आणि रिंगण यामागचं महत्त्व जाणून घेतलं. पण आता सर्वात मोठा प्रश्न उरतो, तो म्हणजे 2026 मध्ये माऊली कोणत्या दिवशी कुठे असणार? 8 जुलैला आळंदीतून प्रस्थान झाल्यानंतर पालखी कोणत्या गावात मुक्काम करणार? चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण कधी होणार? पुरंदवडे, खडूसपाटा आणि ठाकूरबा समाधीजवळील गोल रिंगण नेमक्या कोणत्या दिवशी होणार? तर या सर्वच प्रश्नांची अचूक आणि नेमकी माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत. त्यामुळे हा माहितीपट इथेच थांबवू नका, कारण पुढच्या भागात आपण 8 जुलै ते 25 जुलै 2026 पर्यंतचा संपूर्ण पालखीचा प्रवास, प्रत्येक मुक्काम, प्रत्येक रिंगण आणि आषाढी वारीचा भव्य सोहळा अनुभवणार आहोत. जर तुम्हाला ही विठ्ठल भक्तीची परंपरा आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी.